पेबल्स मराठी. गवळण आणि तिची स्वप्न. एक गवळण खूप दिवसांपासून श्रीमंत होण्याची स्वप्न बघत होती. एक दिवस ती तिच्या ग्राहकांना दूध द्यायला जात होती. तिच्या डोक्यावर दुधाने भरलेला माठ होता, पण ती स्वतःच्या स्वप्नांमध्ये गुंग होती. ती विचार करत होती, मी हे दूध विकून एक कोंबडी विकत घेईन, मग ती कोंबडी खूप अंडी देईल, मग ती अंडी विकून मी खूप साऱ्या कोंबड्या विकत घेईन, मग त्या कोंबड्या खूप सारी अंडी देतील आणि मी अशी खूप श्रीमंत होईन. मी खूप सारे पैसे कमवीन. त्या पैशातनं मी मला छान 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 कपडे घेईन, छान छान दागिने बनवीन आणि मग माझ्यासाठी छान छान युवक स्थळं घेऊन येतील. सगळे माझ्याशी लग्न करण्याचा हट्ट धरतील, पण मी त्यांना नाही नाही असं उगाच म्हणेन. जसं तिने नाही नाही असं म्हणत मान हलवली, तसा तिच्या डोक्यावरचा दुधाने भरलेला माठ खाली पडून फुटला आणि तिचं सगळं दूध वाहून गेलं. दुधाबरोबर तिचं सगळं स्वप्नही वाहून गेलं आणि बिचारी गवळण रडत बसली. तर मुलांनो, ह्या गोष्टीवरनं आपण हे शिकलो की मोठी स्वप्न बघा, पण सोबत वास्तविकपणाचा भान ठेवा. पेबल्स मराठी.